या बातमीचे प्रायोजक आहे गोविंद मेडिकल, आसरा चौक, सोलापूर। सर्व प्रकारचे औषध मिळणारे एक ठिकाण म्हणजे गोविंद मेडिकल आणि योग्य दरात मोफत घरपोच सेवा उपलब्ध आणि कमी दरात। धन्यवाद। सत्तेसाठी भाजप काही करू शकते, मग शरद पवार करणार नाहीत कशावरून? आज आरोप प्रत्यारोप दिसतात, उद्या तेच कधी उकळून पेतील कळणार नाही। वेळ आली शरद पवार निर्णय फिरवणार, थोडा वेळ घ्या, खरं काय याची लिंक लागेल। पुढच्या 15 दिवसांत मोठी उलथापालथ, पवार कॉम्प्रोमाइज करण्याच्या तयारीत। नेमका घडलंय काय? शरद पवार हे कायम बेरजेच्या राजकारणासाठी ओळखले जातात। त्यांच्या मोठ्या राजकीय कारकिर्दीमध्ये विरोधी पक्षांमधल्या मैत्रीसाठी ते ओळखले जातात। ही राजकीय लवचिकता त्यांनी कायम दाखवली आहे। त्यांच्या आणि बाळासाहेब ठाकरेंच्या एकमेकांबद्दल टोकाच्या राजकीय टीकेबद्दल, पण तरीही राजकारणाबाहेर असलेल्या मैत्रीबद्दल कायमच महाराष्ट्रामध्ये बोललं जातं। तेच पुढच्या पिढीतल्या भाजपचे नेते नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडेंबद्दल राजकीय मैदानात पवारांच्या विरोधात उभे राहिले, पण त्याबाहेर आणि महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये परस्पर सामंजस्य होतं। शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या संबंधांबाबत सुद्धा कायम चर्चा होत आली आहे। जरी वैचारिक आणि राजकीय भूमिका विरोधात असल्या तरी संबंध नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यामधील जवळचे राहिलेत। दोघांवर सुद्धा त्याबद्दल टीकाही सहन करावी लागलेली आहे। पवारांनी त्यांच्या आत्मचरित्राच्या पहिल्या आवृत्तीमध्ये केंद्रातलं काँग्रेस सरकार आणि गुजरातमधलं मोदी सरकार यांच्यामध्ये महत्त्वाच्या प्रश्नांसंबंधी कशी एका प्रकारे मध्यस्थीची भूमिका निभावली हे लिहिलं सुद्धा होतं। निवडणुकांच्या प्रचार सभांमध्ये मोदींनी शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर सातत्यानं टीका केली, पण तरीही पवार आणि त्यांचे संबंध नंतरही टिकून राहिले। मोदी पंतप्रधान झाल्यावर पवारांच्या दिल्लीतल्या 75च्या सोहळ्याला आले होते। पवारांचं बोट धरून राजकारणात आलो असं त्यांचं विधान आजही विस्मरणामध्ये जात नाही। मोदी पवारांच्या बारामतीलाही आले आणि तिथल्या विकासाच्या मॉडेलचं भरभरून कौतुक सुद्धा केलं होतं। त्यामुळेच मोदी पवार यांच्या संबंधांमध्ये कायम लवचिकता दिसून आलेली आहे। विरोधी पक्षात असून सुद्धा विविध प्रश्नांसाठी शरद पवार हे नरेंद्र मोदी यांना सातत्यानं भेटत असतात आणि हीच लवचिकता पवारांनी राजकारणामध्ये सुद्धा दाखवलेली आहे। त्यांचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे 1998 मध्ये सोनिया गांधींना विरोध करत काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या पवारांनी 1999 मध्ये सोनियांच्या नेतृत्वातल्या यूपीएमध्ये प्रवेश केला आणि केंद्र आणि राज्यातल्या सत्तेमध्ये सहभागी झाले। सोनिया गांधी आणि त्यांचे तेव्हा ताणले गेलेले संबंध नंतर तसे राहिले नाहीत। 2019 मध्ये या लवचिकतेतून शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी स्थापन झाली। त्यामुळे राजकीय व्यवहार असो व त्याबाहेरील सार्वजनिक संबंध शरद पवार त्यांच्या परिस्थितीजन्य लवचिकतेसाठी ओळखले जातात आणि त्यांची तीच ओळख जर आताही ध्यानात घेतली तर आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा शरद पवार हे नरेंद्र मोदी यांच्या सोबत दिसून येतात आणि त्यामध्ये फारसा गुंता सुद्धा दिसून येत नाही। राजकीय संस्कृतीचा आणि औचित्याचा मुद्दा असला तरी दुसऱ्या बाजूला सद्यस्थितीमध्ये शरद पवार यांच्या राजकीय विश्वासार्हतेचा सुद्धा प्रश्न निर्माण होतोच, हे सुद्धा नाकारून चालत नाही। देशाची, महाराष्ट्राची अशी राजकीय स्थिती पूर्वी कधीही नव्हती। शरद पवार यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये असं आव्हान त्यांना क्वचित पाहायला मिळालंय। त्यामुळं या सगळ्या संभ्रमातून राजकीय चाली खेळणाऱ्या पवारांसमोर सुद्धा या स्थितीमध्ये विश्वासाचं सर्वात मोठं आव्हान आहे। शरद पवार आणि नरेंद्र मोदी टिळक पुरस्कार सोहळ्याला सुद्धा उपस्थित होते। विरोधकांनी विरोध केलेला असताना सुद्धा शरद पवार हे मात्र नरेंद्र मोदी आपल्या विरोधी भूमिकेमध्ये असून सुद्धा एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले, एका मंचावर राहिले। इतकंच काय तर दोघांमध्ये थोडासा हसून संवाद सुद्धा झालेला होता। म्हणूनच शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवरतीच वारंवार प्रश्न उपस्थित केला जातो। दुसरं म्हणजे शरद पवारांना सल्ला देऊन सुद्धा त्यांनी संभ्रम निर्माण करू नये असं सुद्धा विरोधी पक्षांचं म्हणणं होतं। मात्र तरी सुद्धा शरद पवार यांनी जी भूमिका आहे त्या भूमिकेवरती ठाम राहिले। आता पुन्हा एकदा तोच चर्चेचा विषय का ठरला आहे तर रवी राणा यांनी म्हटलेलं आहे, येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये राज्यामध्ये चमत्कार घडू शकेल। राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये शरद पवार यांचा सहभाग असलेलं मजबूत मोदी सरकार दिसेल असं खळबळजनक भाकीतच रवी राणांनी वर्तवलंय। रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेत्यांपैकी एक मानले जातात आणि त्याचमुळे त्यांच्या भाकीतानं सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे।
ज्या ठिकाणी गेलो तिकडे गणपतीला एकच सांगितलं, देशाच्या विकासासाठी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना साथ दिली पाहिजे. हा चमत्कार 15 ते 20 दिवसांत दिसेल. लवकरच राज्यात आणि केंद्रात शरद पवारांच्या पाठिंब्याचं मजबूत मोदी सरकार दिसेल असा दावा रवी राणांनी केलाय. तसंच अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाविषयी सुद्धा त्यांनी भाष्य केलंय. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तर ते उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार हे विरोधी पक्षनेते होते, ते उपमुख्यमंत्री झाले. ठाकरे सरकारमध्ये नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट शक्य आहे आणि म्हणूनच येत्या 15 दिवसांत शरद पवार मोदी सरकार सोबत आले तर अजित पवार मुख्यमंत्री होणं हे शक्य आहे असंही त्यांनी मोठा दावा केलेला आहे. अर्थात आता त्यांचा जो दावा आहे तो आपण बाजूला ठेवू, मात्र शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे सलोख्याचे संबंध कायम राहिलेले आहेत हे नाकारून चालणार नाही. म्हणून जर सत्तेसाठी भाजप काही करू शकतं तर मग शरद पवार का करणार नाहीत? तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट करा. शरद पवार आता कॉम्प्रोमाइज करण्याच्या तयारीत आहेत का? कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.